Cancer Healer Center, a new beginning. एखाद्यानं मत मांडलं म्हणून विसंवाद होण्याचा प्रश्न नाही. संजय राऊत संकुचित विचार करणार नाहीत. शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांच्या टीकेनंतर पवारांची समोपचाराची भूमिका. शरद पवार आमचे महादजी शिंदे दिल्लीतल्या कार्यक्रमात संजय राऊतांचं वक्तव्य. तसंच राऊतांकडून शरद पवारांना सेनापतीची उपमा. दिल्लीत आजपासून 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. महाराष्ट्र सरकारकडून संमेलनासाठी 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत. एसटीची महिलांना 50% सवलतीमुळे एसटी तोट्यात गेली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची कबुली. महायुती सरकारच्या निर्णयावरच मंत्र्यांचे बोट. मंत्रिपद न मिळाल्यानं आमदार सुधीर मुनगंटीवारांची खदखद पुन्हा समोर. माझी खुर्ची खेचून घेतली. चंद्रपुरात फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यात मुनगंटीवारांचा जाहीर विधान. कोकणानंतर आता विदर्भात ऑपरेशन टायगर. गोंदियासह नागपूरच्या कन्हानमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार सभा. ठाकरेंचे माजी जिल्हा प्रमुख कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. राज ठाकरे आज दुपारी 2 वाजता मुंबई महापालिका आयुक्तांना भेटणार. मुंबईतील विकास कामांसंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार. मनोज जरांगे पाटील बीडच्या मस्साजोग दौऱ्यावर. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांची भेट घेणार. 25 फेब्रुवारी रोजी मस्साजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे चर्चा करणार. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा घोटाळा. ईडी सीबीआयकडे तक्रार करणार. आता पुढची लढाई ईडी आणि सीबीआय समोर होईल. सुरेश धसांचा इशारा. धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणात 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. बदल्यांसाठी 60,000पासून 5 कोटींपर्यंत रेट. सुरेश धस यांचा गंभीर आरोप. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर. सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणात कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान. बेल्स पाल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही. धनंजय मुंडेंची माहिती. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला गती. आतापर्यंत 50 जणांची झाडाझडती. 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीत हत्या. राज्यातील अनेक जिल्हा बँका कर्जमाफीच्या फेऱ्यात. जिल्हा बँकांची 28,606 कोटींची थकबाकी. निवडणुकीवेळी सरकारच्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याकडे पाठ. आजपासून 10वीच्या परीक्षांना सुरुवात. राज्यात 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त. 30 मिनिटं आधी केंद्रावर पोहोचण्याच्या विद्यार्थ्यांना सूचना. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय. शिक्षणासाठी दूरच्या गावात जावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. 2025-26 शैक्षणिक वर्षापासून निर्णय लागू होणार. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना जामीन मंजूर. सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात कोर्टात वारंवार गैरहजर राहिल्यानं झाली होती अटक. आभाड समर्थक अभिजित पवारांची 2 दिवसातच पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी. नजीब मुल्लानं मला ब्लॅकमेल केलं. अभिजित पवारांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत गुंड बिश्नोईचे फोटो झळकले. बिश्नोईचे फोटो झळकवणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक. विशाल पवार असं अटक केलेल्या तरुणाचं नाव. मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात पीओपी मूर्तीवर पूर्णपणे बंदी. कोर्टाच्या निर्णयासंदर्भात पालिकेकडून परिपत्रक जारी. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक करण्यासाठी निर्णय. मुंबईतील उन्हाच्या तीव्रतेत वाढ. पारा 37 अंशाच्या विक्रमी पातळीवर. येत्या काही दिवसात रात्रीचा गारवाही कमी होणार. नागपुरातील अनेक भागात उद्या पाणीपुरवठा बंद असणार. पारडी फिडरवर जलवाहिनी जोडण्याच्या कामासाठी सकाळी 11 पासून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार. Cancer Healer Center, a new beginning.